आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया. चांदावर कोण ग ती उभी, कोण ग ती उभी, चांदावर कोण ग ती उभी, कोण ग ती उभी. कडेवर तान्य बल येसू, तान्य बल येसू, कडेवर तान्य बल येसू, तान्य बल येसू. एवढे शब्द ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय नक्की चित्र आलं? चांदावर कोण ग ती उभी म्हणजे कोण? साक्षात पवित्र मरिया. चंद्र पायाखाली अशा प्रकारचं चित्रण. तिच्या कडेवरती येशू बाळ, हेही चित्रण आपण पाहिलेलं आहे. अजून तिचं कसं चित्रण केलं आहे बघा. नेसली नीला पातलू नीले आभालांचा, नेसली नीला पातलू नीले आभालांचा. जणू काही हे संपूर्ण आभाळ हे पवित्र मरियेचं वस्त्र आहे. डोकेला सूर्याचा मुकुट, सूर्याचा मुकुट, सूर्य तेज पांघरलेली 12 ताऱ्यांचा मुकुट. त्याचं वर्णन कसं आलंय बघा. गोंड्याला ताऱ्यांचा गजरा, ताऱ्यांचा गजरा. किती सुंदर असं वचन. आणि अंगात पोलका साते रंगाचा, देवधनुषांचा, मरिया येसूची आई सारे माणसांची. हे सगळं वर्णन आजच्या दिवशी कशासाठी चिंतना करता घ्यायचं? कारण आज ख्रिस्त सभा पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली हे सत्य साजरं करत आहे. 15 ऑगस्टला पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली, ह्यावरती आपण चिंतन केलं. त्यानंतर आज पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली, ह्याविषयी ख्रिस्त सभा आपल्याला शिकवण देत आहे. ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी राजाच्या उजवीकडे उभी आहे, अशा प्रकारचा प्रतिसाद देखील आपण पाहिला. ते ओफीरच्या सुवर्णाने मंडित, ती सोन्याने मढवलेली. बऱ्याच वेळेला वेलंकनी मातेची इमास पाहिल्यावर संपूर्णपणे ती सोन्याने मढवलेली आहे असं आपल्याला भास होत असतो. ते कसलं प्रतीक आहे? पोप बेनेडिक्ट सांगतात त्याप्रमाणे परमेश्वराच्या ऐश्वर्याचं. संपूर्ण जगाचा मालक असलेला परमेश्वर, त्याच्यासाठी सोनं ते काय, चांदी ती काय, त्याहीपेक्षा मौल्यवान असं काहीतरी त्याच्याकडे आहे. सगळं त्याच्या मालकीचं. त्यामध्ये नाहून निघालेली पवित्र मरिया. डोक्यावरती 12 ताऱ्यांचा मुकुट. कोण हे 12 तारे? हे 12 तारे म्हणजे 12 प्रेषित. हे 12 तारे म्हणजे इस्रायलचे 12 वंशज. असं करून एकूण 24 पवित्र पुरुष किंवा वडील जन प्रकटीकरणाच्या पुस्तकात वर्णन करण्यात आलेले आहेत. त्याच प्रकटीकरणाच्या पुस्तकात पवित्र मरियेविषयी हे वर्णन आलेलं आहे की पायाखाली चंद्र. चंद्र कुठे असतो? स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये. म्हणजे पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये मध्यस्थी करणारी राणी. आणि अशा प्रकारे पवित्र मरियेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. आज पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी म्हणून आपण तिला गौरवित असतो. त्याची एकूण 3 प्रतीकं आपल्याला इमाजिनमध्ये पाहायला मिळतात. एक प्रतीक म्हणजे राजासनावरती बसलेली पवित्र मरिया. रमेरी मातेचं चित्र बघा. दुसऱ्या काही कार्मेल मातेचं चित्र बघा. माऊली राजासनावरती बसलेली दिसत आहे. त्यानंतर डोक्यावरती मुकुट आहे, राणी पदाचं प्रतीक आहे. त्यानंतर हातामध्ये सोनेरी राजदंड आहे, राणी पदाचं प्रतीक आहे. पवित्र मरिया जेवढी माता आहे तेवढीच ती राणी आहे, हे माणसाने विसरायचं नसतं. माता म्हणून तिच्या वात्सल्याचं, तिच्या प्रेमाचा अनुभव घ्यायचा. तिच्याकडे जायचं, तिच्याकडे मध्यस्थीची याचना करायची. परंतु राणी म्हणून तिच्या शिकवणुकीप्रमाणे वागायचं. तिची शिकवण कोणती? हा जे सांगेल ते करा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार जीवन जगायचं, हे पवित्र मरियेला फार प्रसन्नकारक असं आहे.
आज नेमका शनिवार आहे. रमेदी मातेचा देखील गौरव आपण करत असतो. अशा ह्या पवित्र मरीची जागा आज स्वर्गात आहे. ती पवित्र मरिया त्या ठिकाणी राणी पदावरती जाऊन विराजमान झालेली आहे, परंतु ती नम्रपणे मानव जातीसाठी मध्यस्थी करत असते. ही पवित्र मरिया अजूनही सजीव सक्रिय आहे. हे कशावरून? तिने आत्तापर्यंत दिलेल्या 383 दर्शनांवरून. ह्या सगळ्या दर्शनांद्वारे सांगितलं जातं, माऊली अजूनही आपल्यासाठी मध्यस्थी करत असते. त्या पवित्र मरियेकडे स्वतःसाठी आणि इतरांसाठी खास मध्यस्थीची याचना करूया. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.